हे बघा, आज जे काही ओबीसीचे लोक आंदोलन करायला लागले ते सरकारच्या सांगण्यावरनं की मराठ्यांना असं वाटलं पाहिजे, हां भुजबळ साहेब बोलालेत म्हणजे आरक्षण मिळाले का काय, हाके बोलालेत म्हणजे आरक्षण मिळालं काय, असं वाटण्यासाठी. पण प्रत्यक्ष ज्यावेळेस आपण GR बघतो त्यावेळेस काहीच नाही. आणि हे मी त्या क्षणाला सांगितलं होतं ज्या वेळेला जरांगीदादाने माझ्याकडं तो GR दिला आणि म्हणाले की हे तपासून घ्या, सरकार फसवू शकते. मागच्या वेळेस वाशीत तसं तुम्हीच बोलला होता, फसवले आणि ते खरं ठरलं काही काळानंतर. मग आता यावेळेस मला जरांगीदादा म्हटले की तुम्ही एकदा तपासून घ्या. मग जरांगे पाटलांनी एखादी गोष्ट सांगितली म्हणजे कोण सांगितलं? अख्ख्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी. ते आमचे सर्वोच्च नेते आहेत. मग मी त्या काळामध्ये तो GR तपासला, त्यामध्ये बघितलं की ह्याच्यात मराठवाड्यातल्या 8,500 गावापैकी 1,500 गावात कुणबी नोंदी आहेत. उरलेल्या 7,000 गावांना त्यात कुणबी नोंदच नाही. हा GR फायद्याचा होऊ शकत नाही हे मी दादांना सांगायचा प्रयत्न करत होतो. त्यात काही होणार नाही. आपण ह्या सरकारला अजून वेळ देऊया, GR मध्ये काय करता येईल ते बघूया, किंवा अजून पर्याय काय व्यवस्था करता येतं आपण त्यावर चर्चा करू, अभ्यासकांना बोलवू, असं माझं म्हणणं दादांना होतं. पण त्या काळात दादांना थोडंसं ते ऐकायला म्हणजे ऐकलं नाहीत. माझी तळमळ काय होती, जर समाजानं माझ्यावर विश्वास ठेवला तर सत्य सांगावं. समाजातल्या नेतृत्वानं मला सांगितलं हे बरं आहे का, खरं आहे का, खोटं आहे सांगा, तर मी सरकारची बाजू घेऊ शकत नव्हतो ना. जर काय मी म्हणालो असतो सरकारनं दिलेलं दादा ओके आहे, आणि दुसऱ्या दिवशी जर अभ्यासकाने प्रश्न केला असता की यातनं मराठवाड्यातल्या लोकांना मिळणार नाही, मग खापर कोणावर फुटलं असतं? योगेश केदारावर. लोक काय म्हणले असते, हा वकील होता, स्वतःला अभ्यासू समजतो, ओबीसी समजतो, वाशीतसुद्धा ह्यानेच आधी दादाला बोलला आणि आता ह्याने मॅनेज झाला, ह्यानं दादाला मिसगाईड केलं, मनोज दादाला फसवलं, सरकारनं फसवलं असं म्हणले नसते. अभ्यासक बरं मनोज दादा काय म्हणले असते, मला काय कायदा कळत नाही, मी अभ्यासकाला दिलं होतं, असंही प्रकार होऊ शकला असता ना. पण माझी जबाबदारी होती, मी समाजाला सत्य सांगावं, मनोज दादाला सत्य सांगावं. मी सांगितलं, दादाला पटलं नाही. आज सगळ्या समाजाला कळाले की ते खोटं होतं आणि योगेश केदार खरा होता.